कन्या राशी 14 ते 20 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी, जुलैचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो। या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात तसेच आर्थिक लाभात प्रचंड यश मिळू शकते। 14 ते 20 जुलै 2025 या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर शनी वक्री स्थितीत मीन राशीत असेल। यासोबतच 16 जुलै रोजी सूर्य मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करेल। यासोबतच शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत राहील। ज्योतिषांच्या मते हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो। या राशीच्या लोकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशी, हा आठवडा नवीन सुरुवातीसाठी अनुकूल आहे। नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला नवीन करार मिळू शकतो। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ शुभ राहील। घरी कोणताही धार्मिक कार्यक्रम शक्य आहे। प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि दीर्घकालीन योजना आखल्या जातील। कन्या राशी, या आठवड्यात तुम्ही प्रामाणिकपणाच्या मूडमध्ये आहात। 15 ते 19 जुलै दरम्यान मेष राशीतील चंद्र तुमच्या जवळीकतेची इच्छा वाढवतो, परंतु त्याला सुरक्षित वाटले पाहिजे। तुम्हाला काय हवे आणि ते कसे हवे यातील सूक्ष्मता स्वतःला सांगा। सिंह राशीतील बुधाची प्रतिगामी 18 जुलैपासून सुरू होते आणि पुनरावलोकनाचा एक आध्यात्मिक सराव सुरू होतो, जो समाप्तीकडे नेतो। तुम्ही जुन्या कथा पुन्हा वाचत आहात, स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि कोणत्या तुमच्या आतील ग्रंथालयात नाहीत ते ठरवत आहात। त्यानंतर 19 जुलै रोजी सूर्य चिरोन चौक तुम्हाला उपस्थितीने तुमच्या शरीरात इच्छा हलवण्यासाठी आमंत्रित करतो। श्वास, स्पर्श, स्थिरता किंवा हालचाल जे काही तुम्हाला तुमच्या अंतरप्रेरणेला मूर्त रूप देण्यास मदत करते। ज्ञान आधीच तुमच्या आत आहे, ते मुक्ततेचे मार्गदर्शन करू द्या। कन्या राशी, तुमच्या साप्ताहिक राशीफलामध्ये 14 जुलै रोजी चंद्र कुंभ राशीत आहे। यामुळे तुम्हाला दैनंदिन रचना किंवा संगत धोरणे व्यवस्थित आणि पुनर्रचना करावी लागतील। 15 जुलै ते 17 जुलै रात्री चंद्र मीन राशीत असेल। यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो। व्यावसायिक भागीदारीत तुमच्यात बदल घडू शकतात। तुम्ही बोलण्यापेक्षा जास्त ऐकले पाहिजे। 18 जुलै रोजी मेष राशीतील चंद्र कारकिर्दीशी संबंधित आव्हाने निर्माण करू शकतो। यामुळे निकड आणि संधी येऊ शकतात। तुम्ही आवेगपूर्ण हालचाली टाळल्या पाहिजेत। 20 जुलै रोजी वृषभ राशीतील चंद्र ऊर्जा स्थिर करतो आणि दीर्घकालीन नियोजनासाठी अनुकूल आहे। 18 जुलैपासून बुध वक्री होईल। यामुळे विलंब आणि तांत्रिक चुका होऊ शकतात। तुम्ही तुमच्या कामाची 3दा तपासणी करावी। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्या साप्ताहिक राशीफलित बजेटिंग आणि पुनर्मूल्यांकनाला अनुकूल आहे। वृषभ राशीतील शुक्र शहाणपणाने गुंतवणूक आणि आरामदायी गोष्टींना पाठिंबा देऊ शकतो। मिथुन राशीतील गुरु तुम्हाला महत्त्वाकांक्षी आर्थिक उद्दिष्टांकडे आकर्षित करू शकतो। तुम्ही वास्तववादी असले पाहिजे। 18 जुलैपासून मेष राशीतील चंद्र 18 ते 19 जुलैपर्यंत अनपेक्षित खर्च आणू शकतो। तुम्ही आपोआप खरेदी टाळावी। बुध वक्री आहे। 18 जुलैनंतर तुम्ही नवीन आर्थिक व्यवहार सुरू करणे टाळावे। 20 जुलै रोजी वृषभ राशीतील चंद्र अधिक शाश्वत आर्थिक सवयींबद्दल अंतर्दृष्टी देतो। ग्रहस्थिती पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी एकंदरीतच हा आठवडा चांगला असणार आहे। आठवड्याची सुरुवात चांगली असेल। तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल। तसेच भौतिक सुखसुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल। या आठवड्यात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील। यामुळे चिंता करू नका आणि ताण घेऊ नका। कन्या राशी, या आठवड्यात दिनचर्या आणि रचनेवर भर दिला जातो, ज्यामुळे तुमच्या संघटनात्मक कौशल्यांना चालना मिळते। वैश्विक व्यवस्था कार्यक्षमतेला प्रोत्साहन देते। चांगल्या उत्पादकतेसाठी कामे सुलभ करा। व्यावसायिकदृष्ट्या स्पष्ट संवाद गैरसमजावर मात करण्यास मदत करतो। तुमचे मुद्दे सतत स्पष्ट करा। आर्थिकदृष्ट्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील बजेटची योजना आखण्यासाठी हा एक चांगला काळ आहे। वैयक्तिक पातळीवर नातेसंबंध विश्वासार्हता आणि विश्वासावर भरभराटीला येतात। तुमचे प्रियजन ज्यावर अवलंबून असतात ते स्थिर अँकर व्हा। आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत निरोगीपणाच्या पद्धतींचा समावेश करण्याचा विचार करा। आठवड्याच्या मध्यापर्यंत तुमचे विश्लेषणात्मक मन प्रलंबित समस्यावर उपाय शोधते। वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी हे कौशल्य वापरा। कलात्मक उपक्रम विश्रांती देऊ शकतात। अशा छंदांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा जे आव्हान देतात परंतु तुमच्या सर्जनशील बाजूची पूर्तता करतात। बुधाचा प्रभाव तुमचे लक्ष तपशिलांकडे वाढवतो।
कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही याची खात्री करतो। आठवड्याच्या शेवटी स्वतःची काळजी आणि विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा। चिंतन आणि पुनरुज्जीवन करण्याची परवानगी द्या। कन्या राशी तुमच्या पद्धती समायोजित करण्यासाठी मोकळे राहा, कारण या आठवड्यात तुमच्या मेहनती स्वभावाचे समर्थन करण्याचे विश्वाचे उद्दिष्ट आहे। कन्या राशी, सोमवार संध्याकाळपासून तुमचे उत्पन्न वाढेल। तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल। मंगळवार आणि बुधवार तुमच्या यशाचे दिवस असतील। कामाला गती मिळेल। पैशासोबतच तुम्ही सन्मान आणि ध्येय साध्य कराल। गुरुवार देखील तुमच्यासाठी चांगला असू शकतो। कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग लाल असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी करिअरच्या बाबतीत फोकस राहा। ध्येयांवर लक्ष केंद्रित करा। एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।